नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण 2 अंड्यापासून भरपूर असं 4 अंड्यासारखं आमलेट बनवूया। इथं मी 4 अंडे घेतले, पण आपण 2 अंड्याचं बनवणार आहे। एक कांदा घेतला बारीक चिरून, एक टोमॅटो घेतले। आता आपण अंडे फोडून घेऊया। असं उलटण्यानं थोडंसं त्याच्यावर हाणलं का लगेच फुटते अंडं। अशा पद्धतीने फोडून घ्यायचं। मधोमध 2 भाग होते। आता झटपट आमलेट तयार होते। ही आमलेट म्हणा, अंड्याची पोळी म्हणा। आता आपण कांदा घालूया, अगदीच चविष्ट होणार आहे। टोमॅटो घालूया, सर्व बारीक चिरून घेतले मी। चवीपुरतं मीठ घालूया, बिडगी पावडर घालूया, कांदा लसूण मसाला घालूया 1 चमचा, किंचित हळद घालूया थोडीशी। मी तर अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली ती घालूया। 1 मिरची चिरून घेतली ती घालूया, कोथिंबीर घालूया। सर्व मिक्स करून घेऊया। व्यवस्थित फेटून घ्यायचं, पण ह्याच्यामध्ये फेटायला येत नाही। आपण दुसरा बाउल घेणार आहे, बाउलमध्येच फेटून घेऊया आपण मोठ्या। तर बाउलमध्ये ओतून घेऊया आणि फेटून घेऊया व्यवस्थित अशा पद्धतीने। सॉरी, पहिल्यांदाच मी बाउल घेतला नाही, पण तुम्ही बाउलमध्ये मोठ्याच जर ह्याच्यात घ्या, पटकन फेटायला होते। गॅसवर तवा ठेवलाय गरम करायला, 1 चमचा आपण तेल घालूया। हे सर्व मिश्रण आपण तव्यामध्ये ओतून घेऊया, पसरवून घ्यायचं, असं कडेने ओतत जायचं अशा पद्धतीने। आणि उलटण्यानं प्रेस करायचं, जरा पसरून घ्यायचं। पहिल्यांदा मी दाखवलं त्याच्यावर मी थोडीशी जिरं पावडर घातली होती वरून। कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायची आता व्यवस्थित। बघा, आपण अशा पद्धतीने पलटी करून घेतले। खमंग अशी आपली अंड्याची पोळी तयार झाली। वरून थोडी कोथिंबीर घालूया। दोन्ही साईडनं अशी पलटी करून घ्यायची, चांगली भाजून घ्यायची। आता आपण काढून घेतल्या डिशमध्ये। रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया। रेसिपी आवडली धन्यवाद, बाय बाय। मी दुसरी करून घेतली, त्याच पद्धतीने करून घेतले।